मित्रांनो नमस्कार मित्रांनो, आज आपण तुमचा बोर्ड ऍक्टिव्हिटीमध्ये येणारा क्वेश्चन नंबर 5 ABCD म्हणजेच लिटररी जॉनर नॉवेल या प्रश्नावर आपण बोलणार आहोत। मित्रांनो 2022च्या परीक्षेमध्ये जी काही ऍक्टिव्हिटी आली होती क्वेश्चन नंबर 5 A, B, C आणि D या अंतर्गत, तर त्या ऍक्टिव्हिटी मधील सोडवलेल्या ऍक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत आणि सोबतच या व्हिडिओमधून आपण हे प्रश्न कसे सोडवायचे, त्याचं उत्तर किती अपेक्षित असते, ह्या सर्वांची चर्चा आपण या व्हिडिओ लेक्चर मधून करणार आहोत। मित्रांनो एक लक्षात असू द्या की क्वेश्चन नंबर 5A हा 4.1 वर आधारित असतो, म्हणजे तुम्हाला जो भाग दिलेला आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल, इंग्लिश नॉवेल, तर तो जो भाग आहे तर त्यावर आधारित या ऍक्टिव्हिटी असतात आणि 2 ऍक्टिव्हिटी प्रत्येक सेक्शन मध्ये, म्हणजे ए मध्ये 2 ऍक्टिव्हिटी, बी मध्ये 2 ऍक्टिव्हिटी, सी आणि डी मध्ये 2-2 ऍक्टिव्हिटी, आणि ह्या ऍक्टिव्हिटी 2-2 गुणांसाठी डिवाइड केलेले असतात। तर क्वेश्चन नंबर 5A मध्ये काय असतं, तर क्वेश्चन नंबर 5A मध्ये तुम्हाला एकतर मॅच द कॉलम्स, फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स किंवा सिक्वेन्स म्हणजे एखादी ज्या काय घटनाक्रम लावा, नॉवेलचा असेल किंवा रायटरचा असेल वगैरे वगैरे, तर ह्या ऍक्टिव्हिटी येत असतात। आणि क्वेश्चन नंबर बी, सी आणि डी ह्या ज्या 3 आपल्याला वेगवेगळ्या नॉवेल्स दिलेल्या आहेत, तर त्या नॉवेल्सवर आधारित प्लॉट, स्ट्रक्चर, त्यानंतर सेटिंग किंवा एखादं कॅरेक्टर, एखादी इन्सिडेंट डिस्क्राईब करा असे तुम्हाला, आणि ह्यासाठी तुम्हाला 50 शब्दांमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित असते। म्हणजे ज्या काही बी, सी आणि डी या 3 ऍक्टिव्हिटी आहेत, तर त्यामध्ये येणाऱ्या 2-2 ज्या ऍक्टिव्हिटी असतात, तर त्या ऍक्टिव्हिटींचं उत्तर आपल्याला किमान 50 शब्दामध्ये म्हणजे 5 ते 6 ओळीमध्ये उत्तर लिहिणं आवश्यक असते। आणि अतिशय सोपा असा भाग आहे, फार काही अवघड नाही। नॉवेल आहे म्हणजे आपल्याला पूर्ण काही हिस्ट्री ऑफ इंग्लिश हे पूर्ण आपल्याला सांगायचं नाही किंवा वाचायचं नाही, तर आपल्याला टेक्स्टबुक मध्ये जेवढे दिलेलं आहे तेवढंच वाचायचं आहे। तो जो पार्ट दिलेला आहे नॉवेलचा, तर त्यावर आधारितच प्रश्न असणार आहेत, संपूर्ण नॉवेल तुम्हाला असणार नाही। आणि म्हणून मग त्या टेक्स्टबुक मध्ये नॉवेलचा जो पार्ट दिलेला आहे त्याच्या पूर्वीची जी काही आपल्याला समरी दिली असेल, तर ती समरी पूर्ण आपण वाचून घ्या। त्या नॉवेलची सेटिंग वाचून घ्या, किंवा थीम आहे तर थीम वाचून घ्या। हे पूर्ण सुरुवातीचं जरी वाचलात तरी आपल्याला सफिशियंट आहे, आणि त्यावरच आधारित तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहेत। म्हणून बरेच विद्यार्थी आहेत तर ते गोंधळून जातात की हा प्रश्न नेमका कसा सोडवायचा, फार डिटेलमध्ये तर विचारणार नाहीत। तर असं आपण कुठलीही काळजी करण्याची आवश्यकता नाही, अतिशय सोपा आणि कमी वेळेमध्ये आपल्याला तयारी करता येणार जो हा घटक आहे। आणि ह्याला एक फक्त आवश्यक आहे की आपण ज्या काही नॉवेल दिलेल्या आहेत, नॉवेलचा अंश दिलेला आहे, पार्ट दिलेला आहे, तर त्याची समरी अगोदर लक्षपूर्वक काळजीपूर्वक आपण वाचून घ्या। त्यानंतर त्या नॉवेलची सेटिंग आहे, थीम आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक काळजीपूर्वक वाचून घेतला तर तुम्हाला हा प्रश्न सोडवायला अवघड जाणार नाही। तर मित्रांनो आता आपण 2022 मध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटी विचारल्या होत्या या प्रश्नांतर्गत, तर त्या प्रश्नांची उत्तरं आणि ती कशी सोडवायची, किती उत्तर अपेक्षित असते, ह्या सर्वांची आता आपण चर्चा जाणून घेऊया। लिटररी जॉन नॉवेल या सेक्शन 4 अंतर्गत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांबद्दल। विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 मध्ये ए, बी, सी आणि डी अशा 4 ऍक्टिव्हिटी असतात आणि त्या 4-4 मार्कांसाठी असतात। क्वेश्चन नंबर 5A साठी 4 मार्क, क्वेश्चन नंबर 5B साठी 4 गुण, सी साठी 4 गुण आणि डी साठी 4 गुण, अशी टोटल 16 मार्काची ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला लिटररी जॉन हिस्ट्री ऑफ नॉवेल या भागावर येत असते। आणि पुन्हा या ABCD या 4ही सेक्शनमध्ये 2-2 ऍक्टिव्हिटी असतात। तर मित्रांनो, आपल्याला हिस्ट्री ऑफ नॉवेल अंतर्गत जे 4 चॅप्टर आहेत, तर त्या 4 चॅप्टरवर आधारित ह्या 4-4 गुणांच्या 4 ऍक्टिव्हिटी आपल्याला सोडवणे आवश्यक असते। तर मित्रांनो 5वा ए म्हणजे क्वेश्चन नंबर 5A मधील ज्या ऍक्टिव्हिटी 2 ऍक्टिव्हिटी 2-2 मार्कासाठी असतात, तर त्या असतात हिस्ट्री ऑफ नॉवेल या चॅप्टरवर। तर त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला एवढं आवश्यक आहे की कोणतं वर्क कोणाच्या नावानं आहे, म्हणजे लेखक कोण आहे त्या वर्कचा, हे माहिती असणं आवश्यक आहे। त्यासोबतच तो लेखक इंडियन आहे का इंग्लिश लेखक आहे, तर हेही आपल्याला माहीत असणं आवश्यक असते। आणि मित्रांनो क्वेश्चन नंबर 5A मध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटी असतात, तर त्या तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटी 2-2 गुणांच्या, तर त्यामध्ये 5A मध्ये जे 1 ऍक्टिव्हिटी आहे, तर त्यामध्ये तुम्हाला एकतर मॅच द कॉलम्स, ट्रू ऑर फॉल्स, फिल इन द ब्लँक्स अशापैकी कोणतीही एक ऍक्टिव्हिटी येऊ शकते। जसं की आता या आपण पाहत असलेल्या मार्च 2022च्या ऍक्टिव्हिटीमध्ये पहिला जो 5
ए अंतर्गत जो काही ॲक्टिव्हिटी आहे, पहिली ॲक्टिव्हिटी तर ती आहे मॅच द कॉलम्स. तर यामध्ये कॉलम ए आणि कॉलम बी असे 2 कॉलम आहेत आणि पहिल्या कॉलममध्ये आपल्याला काही लेखकांची नावं दिलेली आहेत आणि कॉलम बी मध्ये आपल्याला त्या लेखकांच्या नावाचे पुस्तकं म्हणजे त्यांनी लिहिलेली जी काही वर्क्स आहेत त्यांच्या पुस्तकांची नावं आहेत. तर ह्याची आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर पहिली जी जोडी आहे मुरासाकी शिकिबू, हा एक जपानी लेखक आहे आणि त्यांचं वर्क आहे टेल ऑफ गेंजी, म्हणून त्यांचं उत्तर आहे मुरासाकी शिकिबूसाठी टेल ऑफ गेंजी म्हणजे 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर जोनाथन स्विफ्ट यांचं जे वर्क आहे तर ते गलिवर्स ट्रॅव्हल्स हे आहे, म्हणून बी साठी योग्य जोडी आहे 2 नंबरची. त्यानंतर जॉन बनियन यांचं वर्क आहे द पिलग्रिम्स प्रोग्रेस हे, म्हणून 3 नंबरसाठी म्हणजे सी साठी 1 नंबरचं पर्याय योग्य आहे. आणि त्यानंतर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं जे वर्क आहे तर ते आहे राजमोहन्स वाईफ. तर अशा ह्या जोड्या आहेत. तर आपल्याला सगळ्याच वर्क्स जेवढे आहेत म्हणजे चॅप्टर 4.1 मध्ये जेवढे काही वर्क्स आलेले आहेत आणि त्यांची नावं आलेली आहेत, त्यांच्या लेखकांची नावं आली आहेत, तर हे माहीत असणं आवश्यक आहे. आणि पूर्ण वाचनाअंती आपण हे निश्चितच सांगू शकतो की कोणतं वर्क कोणी लिहिलेलं आहे. आणि मग त्यामध्ये 5वा ए मध्ये दुसरी जी ॲक्टिव्हिटी आहे तर ती इथे आपल्याला दिलेली आहे पिक द ऑड वर्ड आउट, म्हणजेच गटात न बसणारा शब्द ओळखा. तर मित्रांनो इथं सुद्धा तुम्हाला दोन गुणाच्या 2 या ठिकाणी पर्याय दिलेले आहे, तर त्यातील आपल्याला शोधायचं आहे. तर पिक द ऑड वर्ड आउट यामध्ये अमित घोष, वास्तविक ते अमिताभ घोष आहे, विक्रम सेठ, हेनरी फिल्डिंग आणि अनिता देसाई. तर असे हे 4 नावं आहेत. तर त्या 4 नावापैकी आपल्याला गटात न बसणारा शब्द कोणता आहे तर हेनरी फिल्डिंग आहे, कारण बाकीचे सर्व हे इंडियन रायटर्स आहेत आणि हेनरी फिल्डिंग हा एकमेव इंग्लिश रायटर आहे, म्हणून आपल्याला हेनरी फिल्डिंग हा पर्याय लिहावा लागेल. त्यानंतर बी मध्ये आहे प्लॉट, नॉवेला, सेटिंग आणि थीम. तर यापैकी गटात न बसणारा शब्द कोणता आहे तर तो आहे नॉवेला, कारण प्लॉट, सेटिंग, थीम हे जे एलिमेंट्स ऑफ नॉवेल आहेत आणि नॉवेला हा नॉवेलचाच एक छोटा प्रकार आहे, लघु कादंबरी आपण असं त्याला म्हणतो, म्हणून या ठिकाणी योग्य पर्याय आहे नॉवेला. त्यानंतर ॲक्टिव्हिटीमध्ये सी हा प्रश्न आहे. तर सी प्रश्नामध्ये 4 पर्याय दिले आहेत प्लेस, टाइम, क्लायमेट आणि इपिस्टोलरी. तर यापैकी इपिस्टोलरी हा एक कादंबरीचा प्रकार आहे आणि बाकीचे हे सेटिंग किंवा नॉवेलचे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत आणि म्हणून आपण या ठिकाणी इपिस्टोलरी हा अचूक पर्याय आपण नोंदवू शकतो. त्यानंतर डी मध्ये आहे हॉरर, मिस्ट्री, पिकारेस्क आणि थ्रिलर. तर पिकारेस्क हा योग्य पर्याय आहे. तर हे झाले 5व्या ए मधील वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी. मित्रांनो हे लक्षात असू द्या की 5A अंतर्गत तुम्हाला 4.1 मध्ये जो चॅप्टर दिलेला आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल्स, तर त्यावरच ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी असतात, म्हणून तो चॅप्टर आपण पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे. तेव्हाच आपल्याला योग्य पर्याय निवडता येतील, ट्रू ऑर फॉल्स सांगता येईल, किंवा सिक्वेन्सने लावा, नॉवेल किंवा लेखकांचा सिक्वेन्स लावा, अशा कोणताही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. एकदम सोपं आहे. आपण 1-2 वेळेस जरी रीडिंग केली आपण या चॅप्टरची तर आपल्याला हे सहजपणे समजून जाईल. त्यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 5B मध्ये तुम्हाला 50 शब्दामध्ये उत्तर देणं अपेक्षित असते. तर यामध्ये तुम्हाला जो काही 4.2 मध्ये चॅप्टर आहे कोणता, टू सर विथ लव या कादंबरीचा जो भाग दिलेला आहे छोटासा, तर त्या भागावर आधारित प्रश्न असतात या दोन्ही ॲक्टिव्हिटीमध्ये. एकतर तुम्हाला डिस्क्राईब किंवा एखादं कॅरेक्टरचं वर्णन करा, किंवा एखादा त्या कादंबरीमधला तुम्हाला दिलेल्या भागातला एखादा प्रसंग ह्याचं वर्णन करा, असा कोणताही प्रश्न तुम्हाला यामध्ये येऊ शकतो. आणि म्हणून मग टू सर विथ लव या कादंबरीचा जो आपल्याला दिलेला घटक आहे तर त्या घटकावर आधारित ह्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला क्वेश्चन नंबर 5B मध्ये येतात आणि त्या 2-2 मार्कासाठी असतात आणि त्यांचं उत्तर आपण किमान 50 शब्दात म्हणजे किमान 6-7 ओळीमध्ये लिहिणं अपेक्षित असते. तर यामध्ये तुम्हाला जी पहिली ॲक्टिव्हिटी होती डिस्क्राईब हाऊ रिकी ब्रेथवेट मॅनेज टू ब्रिंग अबाउट अ चेंज इन द बिहेवियर ऑफ हिज स्टुडंट्स. तर यामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की टू सर विथ लव कादंबरीचा जो नायक आहे रिकी ब्रेथवेट,
तर ते आपल्या विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये कसा बदल घडवून आणतात आणि त्यासाठी ते काय करतात हे आपल्याला सांगायचं आहे आणि हे आपण 5 ते 6 ओळीमध्ये त्याचं उत्तर आपण लिहायचं आहे. तर हे आपण याप्रमाणे आपल्याला याचं उत्तर लिहिता येईल. ते लिहिता येईल की रिकी ब्रेथवेट आपल्या विद्यार्थ्यांमध्ये कसा बदल घडवून आणतात. तर ते तुम्ही याप्रमाणे लिहू शकता. रिकी ब्रेथवेट अंडरस्टँड्स दॅट scolding the students is of no use, so he changes his method of teaching and handling them. रिकी ब्रेथवेटला जेव्हा समजतं की या विद्यार्थ्यांना शिव्या देऊन किंवा त्यांना रागावून यामध्ये काहीही फरक पडणार नाही, त्या विद्यार्थ्यांचं वर्तन काही सुधारणार नाही, म्हणून ते त्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये, शिकवण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवून आणतात. त्यांना हाताळताना वेगवेगळे उपक्रम ते राबवतात. As a result, after a few weeks, students start using expressions like Miss, Sir. They learn to respect each other. मग त्यांनी जेव्हा आपल्या शिकवण्याच्या पद्धती बदलल्या तर त्याचा परिणाम म्हणून काही आठवड्याच्या नंतरच ते विद्यार्थी एकमेकांना मिस, मिस्टर, सर असं म्हणायला लागतात आणि त्यांना एकमेकांना आदर करणं आवश्यक का आहे हे समजतं. सो दे अंडरस्टँड हाऊ टू कल्टिवेट गुड हॅबिट्स, मॅनर्स अँड ॲटिट्यूड. आणि नंतर मग त्यांना चांगल्या सवयी रुजवणे का आवश्यक आहे, चांगलं वर्तन करणे का आवश्यक आहे आणि चांगला ॲटिट्यूड असणे का आवश्यक आहे याची समज त्यांना होते आणि त्यांच्या वर्तनामध्ये, त्यांच्या बिहेवियरमध्ये बदल घडून येतो. तर हे आपण या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच डिस्क्राईब हाऊ रिकी ब्रेथवेट मॅनेज टू ब्रिंग अबाउट अ चेंज इन द बिहेवियर ऑफ स्टुडंट्स हे आपण सांगू शकतो. त्यानंतर याच कादंबरीवरची दुसरी ॲक्टिव्हिटी होती, तर ती होती हाऊ डज मिस्टर ब्रेथवेट मॅनेज टू इन्क्रीज द कल्चरल एक्सपोजर ऑफ द क्लास. तर यामध्ये विचारलेलं आहे की मिस्टर ब्रेथवेट हे जे शिक्षक आहे तर ते आपल्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक एक्सपोजरमध्ये, त्या विद्यार्थ्यांच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक एक्सपोजर कसं जास्त मिळेल ह्यासाठी त्यांनी काय केलं किंवा त्यांनी काय व्यवस्था केली, हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर ह्याचं उत्तरसुद्धा आपल्याला अतिशय 4-5 ओळीमध्ये लिहायचं आहे आणि ते आपण याप्रमाणे सांगू शकतो की टू इन्क्रीज द कल्चरल एक्सपोजर रिकी टेक्स देम ऑन फील्ड ट्रिप्स. विद्यार्थ्यांचं कल्चरल एक्सपोजर वाढावं या हेतूने ते आपल्या विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीला घेऊन जातात, त्यांना पर्यटनाला घेऊन जातात. अँड एक्सकर्जन्स ही बिगिन्स टेकिंग देम टू म्युझियम्स अँड थिएटर्स. आणि ते आपल्या विद्यार्थ्यांना संग्रहालयाला भेट द्यायला घेऊन जातात, तसंच ते वेगवेगळ्या थिएटर्सला सुद्धा भेटी देतात. विच दे हॅव नेवर सीन बिफोर. आणि जे त्यांनी अगोदर कधीही पाहिलं नव्हतं अशा ठिकाणी ते आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जायला सुरुवात करतात आणि ह्यातून मग ते आपल्या विद्यार्थ्यांच्या कल्चरल एक्सपोजरमध्ये वाढ करतात. हे आपल्याला त्याचं उत्तर योग्य असं लिहिता येईल. त्यानंतर मित्रांनो, सी अंतर्गत ज्या काही ॲक्टिव्हिटी होत्या तर त्या ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी या कादंबरीवर आहेत. म्हणजे 4.3 मध्ये ज्या काही कादंबरीचा अंश दिलेला आहे आपल्याला, कोणता, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. तर या कादंबरीवरच्या ह्या ॲक्टिव्हिटी असतील आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला कॅरेक्टर, थीम, सेटिंग किंवा एखादं इन्सिडेंट त्याचं वर्णन करा असा कोणताही प्रश्न येऊ शकतो. तर हा पण 2022च्या परीक्षेमध्ये जो विचारलेला होता की डिस्क्राईब हाऊ फिक्स द डिटेक्टिव्ह क्रिएट्स प्रॉब्लेम्स फॉर मिस्टर फॉग अरेस्टिंग हिम फॉर बँक रॉबरी अँड हाऊ मिस्टर फॉग ट्राईज टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. तर यामध्ये आपल्याला सांगायचं की मिस्टर फॉग नावाचा जो डिटेक्टिव्ह आहे की जो मिस्टर फिक्स नावाचा जो डिटेक्टिव्ह आहे तर तो मिस्टर फॉग यांना अटक करतो. बँक रॉबरी किंवा बँकेवर पडलेल्या दरोड्याच्या अंतर्गत तो त्यांना गुन्हेगार वाटायला लागतो आणि मग मिस्टर फॉग हे या प्रश्नावर किंवा या अडचणीवर कसा उपाय काढतात आणि ते ही समस्या कशी सोडवतात ह्याचं वर्णन आपल्याला करायचं आहे. की फिक्स यांनी जेव्हा फॉगला अटक केली, मिस्टर फॉगला, तर त्यातून ते कशी स्वतःची सुटका करून घेतात. तर मित्रांनो, ह्याचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल, व्हेन पासपोर्टू अराइव्ज द डिटेक्टिव्ह फिक्स अरेस्ट मिस्टर फॉग्स बिकॉज ही बिलीव्ज फॉग इज द बँक थीफ. जेव्हा पासपोर्टू त्या ठिकाणी येतो तर तेव्हा डिटेक्टिव्ह फिक्स त्यांना अटक करतो कारण त्यांना वाटत असतं की मिस्टर फॉग हे बँकेवर पडलेल्या दरोड्यामध्ये गुन्हेगार आहेत. सो ही अल्सो थ्रोज व्हेरियस रोड ब्लॉक्स इन हिज पाथ
फॉग इज अरेस्टेड बट व्हेन रिअल रॉबर इज फाउंड मिस्टर फॉग इज रिलीज्ड. आणि ते त्यांच्या रस्त्यामध्ये काही अडथळे सुद्धा टाकण्याचा प्रयत्न करतात आणि जेव्हा खरा गुन्हेगार सापडतो तेव्हा फॉग यांना सोडून देण्यात येतं. देन विथ द असिस्टन्स ऑफ द स्पेशल ट्रेन फॉग अराइव्ज इन लंडन लेट. आणि नंतर मग एका विशेष रेल्वे गाडीने फॉग आणि त्याचे सर्व सहकारी लंडनमध्ये खूप उशिरा पोहोचतात. तर असं आपण ह्याचं उत्तर लिहू शकतो की जे आपण 5-6 ओळीमध्ये 2 गुणांसाठी आपल्याला सांगितलेलं आहे तर ते लिहिता येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5C मधील दुसरी जी ॲक्टिव्हिटी होती तर ती होती इन व्हॉट वेज वॉज मिस्टर फॉग्स फायनल विनिंग द वेजर कनेक्टेड विथ औडा. तर मिस्टर फॉग यांनी जी काही शर्यत लावलेली होती की 80 दिवसामध्ये मी जग भ्रमंती करून येईल आपल्या मित्रांसोबत, तर ती जिंकण्यामध्ये त्याच्यासोबत असलेली जी औडा आहे, जी भारतीय महिला की जी मरताना फॉगने तिला वाचवलं होतं सती जाताना, आणि मग ती औडा त्यांच्या प्रेमात पडते आणि त्यांना ती प्रपोजल सुद्धा मॅरेज प्रपोजल सुद्धा देते. तर तिचा ह्यांच्या त्या शर्यत जिंकण्यामध्ये म्हणजे 80 दिवसामध्ये जगाची भ्रमंती करायची ही जी त्यांची शर्यत होती तर त्या जिंकण्यामध्ये औडाचा कसा रोल आहे, ती कशी त्याशी संबंधित आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आपण असं लिहू शकतो मित्रांनो, व्हाईल ट्रॅव्हलिंग इन इंडिया मिस्टर फॉग सेव्ज औडाज लाईफ. जेव्हा ते भारतामध्ये प्रवास करत होते तेव्हा त्यांनी औडाचं आयुष्य वाचवलेलं होतं. दे रीच लंडन औडा प्रपोजेस मिस्टर फॉग. आणि जेव्हा ते लंडनला पोहोचतात तेव्हा औडा मिस्टर फॉगला लग्नाची मागणी घालते. ही ॲक्सेप्ट हर मॅरेज प्रपोजल. आणि ते आपल्या त्या मैत्रिणीकडून आलेलं लग्नाचं जे प्रपोजल आहे तर ते स्वीकारतात. मिस्टर फॉग थिंक्स दॅट ही हॅज लॉस्ट द बेट. मिस्टर फॉगला वाटत असतं की आपण आपली जी शर्यत आहे तर ती हारलो आहोत. सो ही डिसाइड्स नॉट टू मॅरी औडा. मग नंतर ते विचार बदलतात आणि म्हणतात की मी औडासोबत लग्न करणार नाही. देन पासपोर्टू लर्न्स दॅट द नेक्स्ट डे इज संडे. आणि पासपोर्टूला कळतं की पुढचा दिवस हा रविवार आहे अँड नॉट मंडे. आणि तो काही सोमवार नाही. मग सोमवारच्या अगोदरच ते पोहोचलेले असतात म्हणून त्यांनी ती शर्यत जिंकलेली असते. ही टेल्स धिस फॅक्ट टू हिज मास्टर. आणि ते आपल्या मित्राला किंवा आपला जो मालक आहे तर त्या मिस्टर फॉग यांना ते सांगतात की उद्या काही मंडे नाही तर उद्या संडे आहे. अँड मिस्टर फॉग ॲट लास्ट विन्स द वेजर अँड ॲक्सेप्ट औडा ॲज हिज लाईफ पार्टनर. आणि मग अशा प्रकारे मिस्टर फॉग हे ती अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज ही जी शर्यत होती तर ती शर्यत जिंकतात आणि नंतर ते औडाला आपला लाईफ पार्टनर म्हणून निवडतात. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला 4.3 वरच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत तर त्या अशा सोडवता येतात. तर हे लक्षात असू द्या की यावर तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटी कॅरेक्टर, थीम, सेटिंग किंवा त्यातली एखादा प्रसंग, इन्सिडेंट वर्णन करण्यावर तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी असते आणि ती तुम्ही सहजपणे सोडू शकता. फक्त एक लक्षात असू द्या की ज्या काही आपल्याला 3 वेगवेगळ्या नॉवेल आहेत तर त्या नॉवेलची समरी एकदा तुम्ही टोटली वाचून घ्या, समजून घ्या. पूर्ण चॅप्टर जरी आपण वाचू शकलो नाही तर शेवटी जाताना आपण ह्या 3ही कादंबरीच्या ज्या काही समरी तुम्हाला पाठामध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत तर त्या जाणून घ्या. पूर्ण अर्थसहित तुमच्या मनामध्ये त्या समरी असू द्या जेणेकरून आपल्याला त्यावर आधारित ज्या काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला येतील त्या सोडवणे एकदम सोपं जाईल. त्यानंतर मित्रांनो याच नॉवेलवरचा जो शेवटचा प्रश्न किंवा शेवटची जी ॲक्टिव्हिटी असते क्वेश्चन नंबर 5D मध्ये तर ती द साइन ऑफ 4 या कादंबरीवर आधारित शेरलॉक होम्सची जी काही डिटेक्टिव्ह स्टोरीज असतात तर त्यातलीच एक कादंबरी तुम्हाला सिलेबसला आहे, अभ्यासक्रमाला आहे आणि त्यावर आधारित ह्या 5Dच्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत तर त्या ॲक्टिव्हिटी असतात. तर त्यातील आपल्याला दिलेली पहिली ॲक्टिव्हिटी काय आहे हे जाणून घेऊया. डिस्क्राईब हाऊ शेरलॉक होम्स डिस्कवर्ड द कनेक्शन बिटवीन मिस मॉस्टन रिसिव्हिंग प्रिशियस पर्ल्स विथ मेजर शोल्टो. तर आपल्याला यामध्ये वर्णन करायचं आहे की शेरलॉक होम्स जो डिटेक्टिव्ह आहे तर तो मिस मॉस्टन यांना ज्या काही पर्ल्स जे मोती त्यांना मिळायचे मेजर शोल्टोकडून तर त्यांचं कनेक्शन तो कसं शोधून काढतो हे आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं उत्तर मित्रांनो आपण असं लिहू शकता. शेरलॉक होम्स सॉल्व्स द केस ऑफ मिस मॉस्टन. मेजर शोल्टो was only of Mary Mostyn's father's friend.
आणि शेरलॉक होम्स ही केस सोडवतात कारण मेजर शोल्टो जो आहे तर तो मेरीच्या वडिलांचा एकमेव मित्र असतो. मेरी रिसिव्ज अ लेटर रिटन बाय ॲन अननोन पर्सन. मेरीला एक पत्र जे कोण लिहिले हे माहीत नसतं अशा अनोळखी व्यक्तीकडून एक पत्र मिळत असतं. शी ऑल्सो रिसिव्ज पोल्स अँड लेटर टेलिंग दॅट ॲन इनजस्टिस इज डन टू हर. तिच्यासोबत तिला पत्र तर आलेलीच असतात आणि एक मोतीसुद्धा आलेला असतो आणि त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं की तिच्यावर अन्याय झालेला आहे, जाणीवपूर्वक कोणीतरी अन्याय करत आहे. द लेटर इन्स्ट्रक्ट्स मेरी टू व्हिजिट द लेसियम थिएटर. आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख केलेला असतो की मेरीने लायसियम थिएटर या ठिकाणी यावं, भेटायला यावं. दस होम्स डिस्कवर्ड द कनेक्शन बिटवीन मेरी रिसिव्हिंग पोल्स अँड मेजर शोल्टो. आणि त्या पत्राच्या माध्यमातूनच मग जो होम्स आहे, शेरलॉक होम्स, तर हे जे कनेक्शन आहे मेरीला मिळणारे मोती आणि मेजर शोल्टो यांचं जे काही कनेक्शन आहे तर ते शोधून काढण्यामध्ये असा शेरलॉक होम्स यांचा रोल होता, अशी त्यांची भूमिका होती. आणि मित्रांनो, मग यातील जी सेकंड ॲक्टिव्हिटी आहे, शेवटची ॲक्टिव्हिटी तुम्हाला क्वेश्चन नंबर 5D मध्ये आलेली. तर हाऊ डज द मिस्ट्री ऑफ बार्थोलोम्यूज मर्डर लीड होम्स टू ट्रॅक डाऊन स्मॉल. तर बार्थोलोम्यूज ज्यांचा जो खून झाला होता तर तो होम्स स्मॉल हा दोषी आहे, तर त्यापर्यंत ते कसे पोहोचतात. तर याचं उत्तर आपण असं लिहू शकतो मित्रांनो. बार्थोलोम्यू फाउंड डेड बिकॉज ऑफ द पॉयझन डार्ट. बार्थोलोमेरोची डेड बॉडी आढळून आली आणि त्यामध्ये एक पॉयझन्ड डार्ट होता, म्हणजे एक चाकू, जो विषारी चाकू आहे तर तो आढळून आला होता. होम गेस्ड द मर्डर टू बी वन लेग्ड मॅन. आणि होम्स हा अंदाज लावतात की जो कोणी मर्डरर आहे तर तो एकच पाय असलेला व्यक्ती आहे. जोनाथन स्मॉल अँड अकम्प्लिस. आणि ते कोण आहे तर जोनाथन स्मॉल आणि त्याचा एक गुन्हेगार आहे सोबत असलेला. होम्स ट्रेसेस द स्टीम लॉन्च. स्मॉल ट्राईड टू इस्केप बट वॉज कॉट. आणि मग होम्स हे एका स्टीमवर असलेले, एका जहाजावर असलेले दिसून येतात आणि तिथून स्मॉल पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या ठिकाणी होम्स त्या स्मॉलला अटक करतात, त्याला पकडतात. तर अशा प्रकारे आपल्याला या ॲक्टिव्हिटीचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. तर मित्रांनो, याप्रमाणे आपण लिटररी जॉनर नॉवेल हा जो क्वेश्चन नंबर 5 अंतर्गत येणारे जे ABCD अशा ज्या 4 ॲक्टिव्हिटी आहेत आणि त्यातील येणाऱ्या 2-2 ॲक्टिव्हिटी, तर ह्या आपल्याला अशा सोडवता येतील. मित्रांनो, यामध्ये एक लक्षात असू द्या की तुम्हाला हा प्रश्न सोडवणे खूप सोपं आहे, कारण आपल्याला पूर्ण हिस्ट्री ऑफ नॉवेल्स ही काही पूर्ण सिलेबस नाही, आपल्या टेक्स्टबुकमध्ये जेवढं आलेलं आहे त्यावरच लिहायचं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्याला थीम दिलेली आहे, समरी दिलेली आहे, प्लॉट दिलेला आहे. तर हे सगळं त्या टेक्स्टबुकमधले जे काही पाठाच्या सुरुवातीला दिलेले भाग आहे, घटक आहे, तर तो जर आपण काळजीपूर्वक वाचलात किंवा लक्ष देऊन वाचलात तर तुम्हाला हा प्रश्न सोडवणे फार काही अवघड जाणार नाही. मित्रांनो, आगामी काळामध्ये येणारी जी तुमची परीक्षा आहे आता 21 तारखेपासून सुरू होणार आहे, तर या 21 तारखेपासून सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. या परीक्षेत आपण निश्चितच दैदिप्यमान असं यश मिळवणार आहात या अपेक्षेसह पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग.